नमस्कार, मी आशिष जाधव. G24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. दिवाळी तोंडावरती आलेली आहे. मुंबईमध्ये लगबग दिवाळीची सुरू झालेली आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडतायत. सर्वसामान्य मुंबईकर जो आहे तो लोकलमधूनही ये जा करत दिवाळीसाठी लगबग करत असतो. याचा विसर कदाचित प्रशासनाला पडलाय, राज्य सरकारला पडलाय, त्याचबरोबर केंद्र सरकारलाही तो पडलेला दिसतोय. आता मुंबईकरांसाठी त्यांच्या हक्काची लोकल सुरू झाली पाहिजे अशी ओरड वेगवेगळ्या स्तरांवरनं पुढे येते. त्यातही राज्य आणि केंद्र सरकारच्या मध्ये मध्य रेल्वे, त्याचबरोबर उत्तर मध्य रेल्वे अशा वेगवेगळ्या रेल्वेज आहेत, पश्चिम रेल्वे. त्यामुळे लोकल मुंबईची ही सुरू होत नाहीये. अशावेळी मुंबईची लोकल सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर राज्यानं केंद्र सरकारकडं, रेल्वेकडं पाठपुरावा केला पाहिजे. केंद्र सरकारनंही मोठं मन करत राज्य सरकारसमोर, जर का राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला नसेल तर तो देऊन एकत्रित बैठक घेतली पाहिजे. गर्दीचं नियंत्रण तुम्ही कसं करणार, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त हा राज्य सरकार कसा पुरवणार, तसंच रेल्वे किती क्षमतेनं धावणार, या सर्व बाबींचा साकल्यानं एकत्र बसून विचार करावा लागणार आहे. तेव्हा कुठं मुंबईची लोकल ही सुरू होणार आहे. पण अजूनही राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयामध्ये वाद प्रतिवाद सुरू आहे, पत्रप्रपंच सुरू आहे, एकमेकांवरती चालढकल सुरू आहे. यामध्ये मुंबईची जी लोकल आहे ती आता कदाचित दिवाळीनंतरच सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आता तर नाट्यगृह, थिएटरसुद्धा सुरू झालेली आहेत. मग मुंबईकरांची हक्काची जी लाईफलाईन आहे मुंबई लोकल, ती का सुरू होत नाही, हाच प्रश्न आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये नंदकुमार देशमुख आहेत, जे अध्यक्ष आहेत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार प्रवक्त्या विद्या चव्हाण आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. तसंच आपल्यासोबत प्रवासी संघटनेच्या लता आरगडेसुद्धा आहेत. मागच्या कार्यक्रमात सुद्धा त्या होत्या आणि त्यांनी खूप भरभक्कम अशी बाजू महिला प्रवाशांची मांडली. पण आज त्या प्रवासी म्हणून सुद्धा बसणार आहेत. त्यामुळं त्या प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी असल्यामुळं त्या काय सांगतायत, कारण त्यांनी प्रवास केलेला आहे लोकलमधून या करोनानंतरच्या काळामध्ये. त्यांचा काय अनुभव आहे त्या शेअर करणार आहेत. तसंच आपल्यासोबत शायना NC ह्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत, त्यासुद्धा असणार आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच आरोप प्रत्यारोप. यावेळेस मध्य रेल्वेकडून जी मुंबईची लोकल चालवली जाते मध्य रेल्वेवरती, त्या मध्य रेल्वेचे PRO शिवाजी सुतार असतील किंवा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार असतील, जे रेल्वेबरोबर पाठपुरावा किंवा पत्रप्रपंच करतायत, त्या दोघांचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला आधी दाखवणार आहे. त्यानंतर चर्चा सुरू करणार आहे. बघा, आम्ही त्यांना शेड्यूल बनवून दिला, कुठल्या वेळेस कुठली रेल्वे कोणासाठी सोडावी, त्याचे पास रंगाचे कसे असतील, त्यांना पास द्यावं, तिकीट द्यावी, ऑनलाईन तिकीटची व्यवस्था करावी, हे सगळ्या गोष्टी आम्ही 2 पानी पत्र तयार करून त्यांना दिलं. त्यानंतर 4 दिवसांनी ते पत्र पाठवतात की इथे गर्दी झाल्यास ती गर्दी कशी कमी करता येईल, टाळता कशी येईल. आता हे काही प्रश्न झालेत. त्यांना सुरू करायचं आहे, पण त्यांना क्रेडिट घ्यायचं आहे. घ्या तुम्ही क्रेडिट, पण सामान्य लोकांच्या भावनाचा विचार करा आणि लवकरात लवकर सुरू करा. 28 तारखेला आम्हाला राज्य सरकारचं एक पत्र प्राप्त झालं होतं, ज्यामध्ये राज्य सरकारने आमच्याकडून इनपुट्स मागितले होते. काही स्लॉट त्यांनी प्रपोज करून त्याच्यावरती इनपुट्स मागितले होते. अगोदरचे जे राज्य सरकारचे जे पत्र होते त्याच्यामध्ये त्यांनी लिहायचे की बाबा यांना अलाव करा किंवा यांना परमिशन द्या. 28 तारखेचे जे पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी इनपुट्स मागितलेले. त्यानुसार 28 तारखेला जे आहे रेल्वेने त्या संदर्भात इनपुट्स दिले. त्यामध्ये बेसिकली आम्ही क्राऊड मॅनेजमेंट कसा करायचा, ऑफिसच्या ज्या टायमिंग्ज आहेत त्या वेळा आपण बदलू शकतो का, त्यांना स्टॅगर करू शकतो का, आणि पीक नावाचा जो कन्सेप्ट आहे, इव्हनिंग पीक, मॉर्निंग पीक, याला आपण कसं डायल्यूट करू शकतो आणि याच्यावरती काही टेक्नॉलॉजिकल सोल्युशन काढू शकतो का, या संदर्भात आम्ही मीटिंग मागितली आहे. आणि 28 तारखेलाच आम्ही पत्र लिहून मीटिंग मागितलेली आहे, पण त्या संदर्भात अजूनही कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन झालेलं नाही.
मी चर्चा सुरू करतोय, थेट जातोय विद्या चव्हाण यांच्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. मागच्या काही बैठकांना, या मुंबई लोकल सुरू करण्याच्या त्या बैठकांना त्या हजर होत्या. विद्याताई चव्हाण, आपण मागच्या वेळेसही चर्चा केली होती की राज्य सरकारला खरंच असं वाटतं का की मुंबईची लोकल ही सुरू झाली पाहिजे? कारण राज्य सरकारला अशी भीती आहे की दुसरी लाट कोरोनाची, दुसरा पीक हा येऊ शकतो, म्हणून थोडं आस्ते घ्या. एकदा दिवाळी सुखरूप होऊ द्या, त्यानंतर आपण धार्मिक स्थळं असतील, प्रार्थना स्थळं असेल आणि मुंबईची लोकल असेल याबाबत विचार करू, असं काही राज्य सरकारचं चाललंय? नाही, निश्चितच मला एक सांगायचं आहे, सगळ्या मुंबईकरांना एक सांगायचं आहे की लोकल ट्रेन सुरू व्हावी आणि सुरू झाली पाहिजे, ही इच्छा राज्य सरकारची आहे, याच्यात काही प्रश्नच नाही. कारण मुंबईचं जी लाईफलाईन आहे ती बंद ठेवून चालणार नाही. इतिहासात आत्तापर्यंत कधी लोकल ट्रेन बंद नव्हत्या, त्या इतके 5-6-7 महिने बंद आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या लोकांची, मुंबईतल्या लोकांची आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण मुंबईमध्ये ज्या प्रकारे कोरोना पसरला होता आणि जो संपूर्ण लोकांनी धसका घेतला होता, अत्यंत लोकांना रस्त्यावरती येण्याची सुद्धा परवानगी नव्हती, ते आपण हळूहळू अनलॉक करत 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 इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आता ते लोकल ट्रेनपर्यंत असतील, मंदिरं असतील, इतर काही गोष्टी असतील, हे आपल्याला सुरू करायचे. पण सगळंच जर एकदम सुरू केलं तर निश्चितच ते भीतीदायक वातावरण आहे. आज इंग्लंडपासून सगळीकडे आपण बघितलं की पुन्हा दुसरी वेव काही ठिकाणी जगामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे आपल्या इथे प्रचंड लोकसंख्या आहे आणि ही सगळी लोकसंख्या सगळ्यात जास्ती कुठे बघायला मिळत असेल तर ती लोकल ट्रेनमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बघा, लोकल ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये बघा, प्लॅटफॉर्म वरती, पुलावरती बघा, कुठेही तुम्ही स्टेशनच्या बाहेर बघा, ह्या गर्दीवरती नियंत्रण कसं आणायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तिथे जर नियंत्रण आलं नाही तर कोरोना पुन्हा पसरू शकतो, याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून हळूहळू ते सुरू करायचं. आपण महिलांसाठी ज्या ट्रेन सुरू केल्या त्याच्यानंतर आपल्याला एक अनुभव आला की कशा प्रकारे आता इतर लोकांसाठी आपल्याला ट्रेन सुरू करता येईल आणि त्या करायच्या आहेत. ट्रेनच सुरू करणार नाही असं कोणीही म्हटलं नाही. मगाशी आपण माननीय मंत्री वडेट्टीवार यांचं जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु आता महिला लोकल सुरू केल्यानंतर सुद्धा आपण बघितलं तिकिटांसाठी प्रचंड रांगा आहेत. पुन्हा पासची सिस्टीम सुरू झाली पाहिजे, त्याच्यामध्ये ऑफिसेसच्या वेळा बदलल्या पाहिजे, काहीतरी शेड्यूल व्यवस्थित केलं पाहिजे आणि त्याच्यावरती एक व्यवस्थित सर्वसंमतीने जर निर्णय झाला तर मला असं वाटतं निश्चितच लोकल ट्रेनसुद्धा सुरू केल्या जातील. आणि आता खूप दिवस नाही राहिलेले आहेत, आता लवकरच त्या सुरू होणार आहेत. आणि तसं पत्रसुद्धा केंद्र सरकारकडे दिलेलं आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुद्धा आता लोकल ट्रेन सुरू करायला हरकत नाही असं म्हटलेलं आहे. परंतु आता प्रत्यक्षात त्या सुरू करताना कुठली काळजी घेणं आवश्यक आहे याचा आपण नीट विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच लोकल ट्रेन सुरू केल्या पाहिजे. कारण एकदा लोकल ट्रेन सुरू झाली तर गर्दी नियंत्रणात राहणं अशक्य आहे. आपण गणपती उत्सवामध्ये बघितलंय, उत्सवावरती, सार्वजनिक उत्सवावरती आपण बंदीच घातली होती. 4 फुटापेक्षा मोठी मूर्ती नव्हती, तरी सुद्धा गणेशोत्सवामध्ये आपल्याला कोरोनाचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आपण जे काय निर्णय घ्यायचे आहेत ते पूर्ण विचारांती घेतोय. आपण आरोग्यमंत्री टोपे साहेबांचं सुद्धा बघितलं असेल की फटाक्यांवरती पण आपण बंदी आणली पाहिजे आणि अनेक गोष्टी आपण त्याच्यासाठी करतोय. त्याप्रमाणे लोकल ट्रेन सुरू केल्यानंतर त्या गर्दीवरती नियंत्रण कसं आणायचं, लोकांनी सोशल डिस्टन्स कसं पाळायचं, ह्या सगळ्या प्रश्न आहेत. आणि त्यामध्ये आपल्या आता BST मध्ये तुम्ही जर बघितलं तर इतके लोक कोंबून जात आहेत अजूनसुद्धा आणि ते सगळं धोकादायक आहे. त्यामुळे लोकलमध्ये जर अशी गर्दी झाली तर कोरोना मुंबईमध्ये जो कंट्रोलमध्ये आपल्याला आता बघायला मिळतोय ते कंट्रोल आपला निघून जाण्याची शक्यता आहे. विद्याताई, पण प्रश्न असाही आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, काही फॅक्ट्स सांगतोय. सध्या 88% लोकल्सच्या फेऱ्या ह्या होत आहेत. प्रवाशांची संख्या इतर वेळी जी 70 ते 80 लाख असते ती सध्या 4.5 ते 5 लाखात मर्यादित आहे. पण 88% लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत, म्हणजे जेमतेम 12% उरलेल्या आहेत. मग मुंबईसाठी लोकल खुली करायला काय हरकत आहे, हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की महिलांनी प्रवास केलेला आहे. आपल्यासोबत शायना NC ह्या भाजपच्या प्रवक्त्या सुद्धा जोडलेल्या आहेत, मी त्यांच्याकडे नंतर जाणार आहे. पण आधी महिलांसाठी जी लोकल खुली गेली तिथे काय अनुभव आलाय? कारण मला असं दिसतंय
की जबाबदारी कोणी उचलायची? गर्दी जर का स्थानकांवरती किंवा लोकलमध्ये होत असेल तर तिचं नियंत्रण कुणी करायचं, ती जबाबदारी कुणी घ्यायची, याविषयी वाद दिसतोय. लता अरगडे आहेत आपल्यासोबत प्रवासी संघटनेच्या. शक्य आहे ते. लता अरगडे, तुम्हाला जो अनुभव आलाय की महिलांसाठी लोकल सुरू केली पण अनेक समस्या आहेत, तरी सुद्धा आज ज्या नोकरदार महिला आहेत, विशेषतः ठाण्याच्या पलीकडे राहणाऱ्या किंवा तिकडे बोरिवलीच्या पलीकडे राहणाऱ्या, ह्या लोकलशिवाय ज्यांना पर्याय नाही त्या लोकलनी प्रवास करतायत. पण गर्दी बघितल्यानंतर हा प्रवास कसा काय करोनाच्या काळात, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्ही काय निरीक्षण केलंय की यामध्ये चूक कोणाची आहे? गर्दीवर नियंत्रण का होत नाहीये? रेल्वे चुकतंय, राज्य सरकार चुकतंय, रेल्वे पोलीस चुकतंय, काय होतंय? परवाने ट्रेन सुरू करा सांगितलं, महिलांसाठी ट्रेन सुरू केल्या गेल्या, पण रेल्वे प्रशासनाची जबाबदारी अशी आहे की अत्यावश्यक सेवेचे जी लोक आहेत त्यांची वेळ आणि महिलांची वेळ ही वेगवेगळी ठेवलेली आहे. तर त्यानुसार त्यांच्यावरती कंट्रोल करणं हे GRP RPF की जे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत आहे त्यांची जबाबदारी आहे. आणि राज्य शासनाकडे तर आम्ही अशी मागणी केलीच होती ना की तुम्ही ज्या खासगी क्षेत्रातल्या महिला आहेत त्यांना कन्सेशन घोषित करा. कारण 11 नंतर ज्या त्या प्रवासाला निघाल्यानंतर त्या ऑफिसला किती वेळेत पोहोचणार? आता ठाण्याच्या पुढेच सगळ्या मध्यमवर्गीय महिला राहत आहेत की ज्या नोकरदार महिला आहेत आणि त्यांना 1.5 ते 2 तास प्रवासाला लागतोच आहे. आणि खासगी क्षेत्रामध्ये काय असं 12ला 1ला जाऊन चालत नाही. मग त्या अनुषंगाने राज्य शासनाने जे सर्वसामान्य लोकांना तुम्ही ट्रेन सुरू करणार आहात त्याच्यासाठी पण आम्ही अशीच मागणी केली आहे की वेळेचं नियोजन करा. आता हे बघा, त्याच्यामध्ये वेळेचं नियोजन म्हणजे काय, तर कार्यालयीन वेळेचं नियोजन करणं की खासगी क्षेत्रातल्या लोकांना वेगळं आणि अत्यावश्यक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेगळं. परत ज्यांचे घराजवळ ऑफिस आहेत की म्हणजे जे अत्यावश्यक किंवा खासगी, मी खासगी सोडून सांगते, जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही घराजवळ द्या ना, बँकेतल्या कर्मचाऱ्यांना वगैरे. त्याच्यानंतर काही लोकांना जे खासगी क्षेत्रातले त्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे, मग त्याच्यात महिला असू दे पुरुष असू दे सगळ्यांना ते वर्क फ्रॉम होम असू दे. आणि कोरोना आपल्या देशातून गेलेला नाहीये आणि कोरोनाची भीती म्हणजे सेकंड लाट इतर राज्यामध्ये देशामध्ये आलेली आहे, त्याची भीती आम्ही बाळगायलाच पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढची काळजी भविष्यातली घ्यायलाच पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मरण हे सर्वसामान्य नागरिकांचंच होतं, बरोबर की नाही? तर त्या अनुषंगाने राज्य शासनानेच सगळं नियोजन करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी राज्य शासन, रेल्वे प्रशासन, परत आमच्या प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करावी त्यांनी. आणि त्या समितीमध्ये सगळ्यांची योग्य ती चर्चा करून योग्य ते धोरण ठरवण्यात यावं. काय झालंय की जे आमचे नोकरशाहीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना ते कुठे राहतात हो? ते काय ठाण्याच्या पुढे राहत नाही. हे जे निर्णय घेतायत ना ते, कारण 21 तारखेला जेव्हा वडेट्टीवार साहेबांकडे मीटिंग झालेली तेव्हा सगळ्यांनी आपापले प्रश्न मांडले होते. आणि हे जग जाहीर आहे की ठाण्याच्या पुढेच सगळे राहणारी लोक आहेत, म्हणजे नोकरदार मंडळी ही सर्वसामान्य हे प्रॉपर मुंबईत राहत नाही किंवा मंत्रालयाच्या शेजारी किंवा मुंबई जी आर्थिक राजधानी म्हणतो त्या प्रॉपर मुंबईत नाही राहत. तो खूप दूरच्या अंतरावर, तो 70 ते 80 किलोमीटर प्रवास करून येणारा आहे. मग त्या अनुषंगाने नियोजन पाहिजेच आपल्याला. आणि हे बघा, आता जर रेल्वे प्रशासनाने जे सांगितले की आम्ही फक्त 22 लाखच प्रवाशांसाठी ज्या 88% ट्रेन उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामधून फक्त 22 लाख प्रवासी प्रवास करू शकतो. मग जे बाकीचे इतर जे प्रवासी आहेत की जे एकूण 85 लाख 80 लाख आपण म्हणतो त्याच्यामधला उर्वरित प्रवासी कसा प्रवास करणार, तो कुठे जाणार? म्हणजे मग ह्याच्यामुळे उद्रेक होणारच की नाही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? ही पूर्णतः जबाबदारी राज्य शासनाची आहे. लता अरगडे 750 इतकी प्रवासी संख्या निश्चित केलेली आहे रेल्वेने सध्या. तुम्हाला काय अनुभव आला? एका लोकल ट्रेन मध्ये 750च प्रवासी दिसतात तुम्हाला? नाही हो, कारण काय माहितीये, एक गोष्ट लक्षात घ्या, 88% ट्रेन सुरू केल्या त्या काय 1-2 तासामध्ये सकाळी आणि 2 तास संध्याकाळी मध्ये धावत नाही, त्या दिवसभराच्या 88% आहे, बरोबर की नाही? आणि आमची वेळ कधी असते ऑफिसमध्ये जायची? ही सकाळी 8 ते 11-12 पर्यंतची. त्याच्यानंतर आमच्या रिकामे ट्रेन धावतात. मग त्या रिकामे ट्रेन धावतात त्या 88% मध्ये कशा पकडायच्या आम्ही? कारण त्यावेळेला आमचा प्रवासी नोकरदार प्रवासी प्रवास करतो का आणि करणार का? तुम्ही सर्वसामान्य लोकांना पण जी सवलत दिल्यानंतर
याच्यासाठी योग्य ते नियोजन पाहिजे आपल्याला. आणि हे बघा आता ही काळाची गरज, म्हणजे कोविड आलंय म्हणून नाही, तर या गर्दीमुळे पण जे प्रचंड लोक आमचे पडून मरत होते त्याच्यासाठी आम्ही मागे 10-15 वर्षापासून या प्रवासी संघटना मागणी करतायत. आणि आता तर याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होणार आहे. मग त्याच्या अनुषंगाने तरी आमच्या राज्य शासनाने विचार करावा की जे नोकरशाहीचे वरिष्ठ अधिकारी आहेत की जे नुसते त्या मंत्रालयाच्या शेजारीच राहत आहेत, त्यांना आमच्या प्रवासाचे हाल माहिती नाहीयेत, त्यांनी याच्यासाठी गांभीर्याने विचार करावा. नाही तर आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत पूर्ण मुंबई शहरातले, उपनगरातले, त्यांनी याच्यासाठी काहीतरी एक जोरदार या प्रवाशांसाठी एक पाठिंबा द्यावा आणि त्याच्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे मागणी करावी. कारण हा प्रवासी हा कुठल्या एकाच पक्षाचा प्रतिनिधी नाहीये, तो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेला आणि वेगवेगळ्या पक्षाचाच आहे. सगळेजण हात झटकतायत, असं का होतंय? राज्य सरकारकडनं सुद्धा समर्पक उत्तर येत नाहीये की आम्ही पुढाकार घेऊन केंद्र सरकारशी किंवा इंडियन रेल्वेशी चर्चा केली आहे किंवा आम्ही त्यांच्याशी पाठपुरावा करतोय किंवा आम्ही त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ. कारण आता तर पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार, इंडियन रेल्वे आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात बैठक होऊन कोलकातामध्ये लोकल सुरू झालेले आहेत, पण मुंबईत होत नाहीयेत. अशी जी सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशामधल्या कोणत्याही शहरातली लोकलची व्यवस्था आणि मुंबई शहरातली लोकलची व्यवस्था याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जवळजवळ 80 ते 85 लाख लोक या मुंबईच्या लोकलने प्रवास करतात ज्यावेळी लोकल अगदी पूर्णपणे चालू असतात त्यावेळी. आज आपण जे म्हणतोय, मगाशी आमच्या त्या आरगडे ताईंनी सांगितलं की 80-85 लाखाच्या दरम्यान आज 20 ते 22 लाख प्रवासी या 88% लोकल मधून प्रवास करतायत. ज्यावेळी अशी जी पूर्णपणे लोकल आपण सुरू करू असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याला ही शक्यता धरून चालायला पाहिजे की 80 ते 85 लाखाच्या जे प्रवासी आहेत, कमीत कमी त्याचे 70 ते 75 लाख प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करायला बाहेर पडतील. आणि ते जर तेवढे बाहेर पडले तर त्याचं नियोजन जे आपण म्हणतोय की सोशल डिस्टन्सिंग करावे लागेल, आपल्यामध्ये अंतर पाहिजे, कमीत कमी लोक गेले पाहिजेत, या गोष्टीचा कंट्रोल आणि या गोष्टीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना कल्पना त्या गोष्टीची आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने 28 तारखेला जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्हाला काही वेळा पाहिजेत, आम्ही त्या वेळा सुचवतोय, त्या वेळांच्या दरम्यान आपण कोणत्या प्रकारे रेल्वेची सोय करू शकता त्याची माहिती आम्हाला द्या. आता त्याच्यामधल्या रेल्वेचे सुतार साहेब काय म्हणाले की गर्दीचं नियंत्रण कोण करणार? आता प्लॅटफॉर्मवर गर्दीचं नियंत्रण रेल्वे पोलीस आणि CRPF चे लोक करतात. आता हे जे नियंत्रण आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आम्ही मिळून करू, पण ते कशा पद्धतीने करायला पाहिजे यासाठीच सजेशन्स जे आहे ते राज्य सरकार ऑलरेडी केंद्र सरकारला देतंय. आमची राज्य सरकारची पूर्णपणे तयारी आहे लोकल सुरू करण्याची. आमची पण तीच इच्छा आहे की लोकल सुरू झाली पाहिजे. प्रश्न असा आहे की आताच्या या परिस्थितीमध्ये पूर्ण लोकल जर आपण सुरू केल्या, ज्या 100% आपण म्हणतोय त्या जर सुरू केल्या आणि पहिल्यासारखं जर सगळ्या गोष्टी ठेवायचा प्रयत्न केला, इव्हन आपण वेळा जरी त्या बदलल्या तरी त्या पद्धतीचा तेवढा परिणाम होणार नाही. मगाशी आरगडे ताई म्हणाल्या की आज ज्या मधल्या लोकल धावतायत त्याच्यामध्ये त्याचा फायदा होत नाहीये, पण ज्यावेळी पूर्ण लोकल चालू होतील त्यावेळी त्या मधल्या लोकल मध्ये पण प्रवासी प्रवास करणार आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला निर्णय जे आहेत ते शांतपणे आणि घाईनी न घेता विचार करून आपल्याला घेणं भाग आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या बैठका त्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्या दृष्टीने कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. कारण जगभरामध्ये दुसरी लाट आता येते. मी साधं कॅल्क्युलेशन सांगतो, आज 20 ते 22 लाख प्रवासी प्रवास करतायत. उद्या जर दुसरी लाट आली आणि या 20 ते 22 लाख प्रवाशांपैकी कमीत कमी 1 लाख प्रवाशांना जरी त्या करोनाची लागण झाली तर तो एक प्रवासी आपल्या घरामध्ये 5 ते 7 जणांना त्याची लागण देऊ शकतो. म्हणजे मुंबईतलं जे भीषण हा रोग पसरण्याचं जे भीषण तांडव होईल
हे तांडव आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे रेल्वे सुरू करा या मागणीच्या पाठोपाठ रेल्वे कशा पद्धतीने सावधगिरीने आपल्याला सुरू करता येईल याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. आता सण आहे, दिवाळी आहे, दिवाळीमध्ये ऑलरेडी लोकांना सुट्ट्या आहेत, काही लोक त्या पद्धतीने काम करतायत. एकदा दिवाळी संपली की त्या पद्धतीने, कारण आता शिक्षण मंत्र्यांनी पण सांगितलंय की 27 नोव्हेंबर पासून आम्ही 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करू. याचा अर्थ काय की राज्य सरकार पूर्णपणे सेकंड गिअर मध्ये जाऊन अगदी व्यवस्थितपणे या गोष्टी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्यामध्ये रेल्वे पण आहे, कारण रेल्वे ही मुंबईची लाईफ लाईन म्हणाल तर मुंबईचं हृदय आहे. त्याच्यामुळे हे हृदय बंद ठेवणं आपल्याला परवडणार नाही, याची जाणीव राज्य सरकारला आहे. फक्त या गोष्टीमध्ये क्रेडिटसाठी जर केंद्र सरकार काम करत असेल की आम्हाला श्रेय मिळावं म्हणून भाजपचं केंद्र सरकार काम करत असेल, कारण आजपर्यंतचा आशिष जे अनुभव बघितला तर या करोनाच्या काळातही प्रत्येक वेळा केंद्र सरकारने राज्य सरकारची आमची अडवणूक केलेली आहे, महाविकास आघाडीची अडवणूक केलेली आहे आणि महाविकास आघाडी कुठेतरी फेल कशी पडेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, पण ठीक आहे ना, म्हणजे अजूनही महाविकास आघाडीचं इंजिन किंवा गाडी डिरेल झालेली नाही आहे, सरकार सुरूच आहे ना. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत शायना एनसी आहेत, भाजपच्या प्रवक्त्या आहेत. शायना एनसी, बात वही है कि केंद्र सरकार या इंडियन रेलवे ये नहीं चाहती है कि मुंबई की लोकल शुरू हो, या शुरू हो तो फिर उसका क्रेडिट हमें ही मिले. इसलिए स्टेट गवर्नमेंट की तो इच्छा लग ही नहीं रही है. स्टेट गवर्नमेंट तो आज भी दोनों प्रवक्ता यही कह रहे हैं कि अभी दूसरा पीक कोरोना का आ सकता है तो थोड़ा हौले चलिए. हौले चलिए मीन्स क्या, तो दिवाली के बाद देखेंगे. केंद्र सरकार भी यही सोच रही है, इंडियन रेलवे भी यही सोच रही है कि दिवाली के बाद मुंबई की लोकल शुरू करें. देखिए, पहले तो कोई स्पर्धा नहीं है और कोई क्रेडिट का मुद्दा उठता ही नहीं. भूलिएगा मत कि बीजेपी के मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे मनोज कोटक ने ये मुद्दा पार्लियामेंट में उठाया और हमने कहा कि स्टेट गवर्नमेंट ने जो पार्शियली ट्रेन और सर्विसेज को चालू किया है तो वो बढ़ना चाहिए और एक ब्लूप्रिंट होना चाहिए कि कैसे ये एंट्री हो, एग्जिट हो, और जो सोशल डिस्टेंसिंग की बात है वो सबर्बन लोकल ट्रेन में कैसे इम्प्लीमेंट किया जाए. अब आपने कहा कि किसको क्रेडिट चाहिए, हमें कोई क्रेडिट नहीं चाहिए. हम चाहते हैं कि हमारे मुंबईकर सुरक्षित हो. जो एक सरकार का प्रायोरिटी है, पब खोलना, नाइट क्लब खोलना, रेस्टोरेंट खोलना और मंदिर नहीं खोलना, और वहाँ कहते हैं कि जहाँ तक लोकल ट्रेन का सवाल है ये एक सेकेंड पीक आने वाला है. मैं कहना चाहती हूँ, जब मनोज कोटक ने नॉर्थ ईस्ट लोकसभा कंस्टिट्यूंसी को लेके कहा कि पार्शियली रुकना चाहिए भांडुप में और विक्रोली में, और सिर्फ उन लोगों के लिए नहीं जो इसेंशियल सर्विसेज के हैं, बल्कि हम ये भी कहना चाहते हैं जब महिलाओं के लिए खुला था तो हमने प्रशंसा की और कहा कि एक ऐसा ही सिस्टम होना चाहिए जहां लाखों लोग जो कम्यूट करते हैं, जिनके काम और जिनके आमदनी को लेके बहुत कठिनाई होती है, वहां अटमोस्ट इम्पोर्टेंस ट्रांसपोर्ट और ट्रांसपोर्टेशन है. लेकिन ये सरकार के पास लॉकडाउन के बाद लॉकडाउन के बाद कोई ब्लूप्रिंट नहीं, कोई स्ट्रैटेजी नहीं, और सिर्फ ये कहना कि केंद्र सरकार हमें परमिशन नहीं दे रहा है. आपने कहाँ लिखा है, बल्कि हमारे जितने भी खासदार हैं उन्होंने उद्धव ठाकरे जी को भी ये चिट्ठी लिखी. ये चिट्ठी कब से लिखी है? अगस्त 18 को. आप मुझे बताइए, रिलैक्सेशन की हम बात करते हैं और कोविड केसेस का जो एक कॉशन की आवश्यकता हम सभी चाहते हैं, लेकिन इसका मतलब नहीं कि आपके पास कोई विचार ही नहीं और आप सिर्फ ये कहते रहें कि चिट्ठी किसको लिखा, किसने परमिशन दिया. आपके राजनीतिक इच्छा शक्ति के बारे में भी तो बताएं, क्योंकि ये मुंबईकर की जिंदगी का एक लाइफलाइन है. ठीक आहे, ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्यासोबत नंदकुमार देशमुख आहेत, जे अध्यक्ष आहेत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे. मी खरंच मुंबईकर, जो सामान्य मुंबईकर आहे आणि एक्सटेंडेड मुंबईकर, जो ठाण्याच्या पलीकडं डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ
अगदी कर्जतपर्यंत जातो आहे आणि बोरिवलीच्या पलीकडं वसई विरारपर्यंत राहतो, जो एक्सटेंडेड मुंबईकर आणि मुंबईकर यांच्यासाठी मुंबईची लोकल किती आवश्यक आहे, ती जर का सुरू झाली तर प्रवाशांची काही जबाबदारी असणार आहे का, त्याविषयी काही प्रश्न हे रेल्वेबरोबरच्या राज्य सरकारबरोबरच्या बैठकीत तुम्ही मांडले आहेत का, असे काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. 24तास.com या वेबसाईटवरती आम्ही हा पोल घेतला की लोकलच्या तिढ्याला राज्य सरकार जबाबदार आहे का, तर 75% लोक म्हणतायत नाही, राज्य सरकार या तिढ्यासाठी जबाबदार नाही आहे. तर 75% नाही म्हणतायत आणि 25% म्हणतायत होय राज्य सरकार जबाबदार आहे. जे 75% नाही म्हणतायत त्यांना काय म्हणायचं आहे, केंद्र सरकार किंवा रेल्वे जबाबदार आहे, राज्य सरकार तर नाही आहे म्हणतायत. मग राज्य सरकारची भूमिका ही इतकी लोकांपर्यंत गेली आहे की राज्य सरकार या तिढ्याला जबाबदार नाही असं 75% लोकांना वाटतंय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. आपल्यासोबत नंदकुमार देशमुख आहेत, अध्यक्ष आहेत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे. देशमुख साहेब, तुम्ही बैठकांना हजर होतात, तुम्ही प्रवाशांची बाजू मांडली. प्रवाशांची बाजू मांडताना प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत ज्यावरती यांना खऱ्या अर्थानं तोडगा काढायचा आहे, म्हणजे तुम्ही लोकल उद्या सुरू केली तर राज्य सरकारची काय जबाबदारी आहे. राज्य सरकार फक्त इतकंच सांगतं की रेल्वे सुरू करा, पण राज्य सरकारनं पण काही जबाबदारी उचलली पाहिजे ना, कारण गर्दीचं नियंत्रण कसं करणार. गेले अनेक 10 वर्षापासून आमच्या आरगडे मॅडमनी वर्णन केलेलं आहे की तो विषय तेव्हाचा अलग होता का गर्दी कंट्रोल आणि अपघात वाचवण्याकरता आम्ही सजेशन नेहमी देत आलो. ते म्हणजे का तुम्ही 15 डब्याची लोकल करा, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा, असे अनेक सजेशन दिले. कार्यालयीन वेळेत बदल करा, मेन म्हणजे 1 तासाने जरी बदल केला तरी पीक आवर्समध्ये बराच फरक पडू शकतो. असं वेळोवेळी आम्ही सजेशन देत असतो, परंतु नळी फुंकले सोनारे कोणी त्याचं मनावर घेत नाहीत. आणि हेच दुःख वाटते का तहान लागल्यावर वीर खोदावा. आज या कोविडच्या नावाने आपल्या देशावर मोठं संकट आलेलं आहे आणि तेच जर वेळेवर जर नियोजन केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. पण आता मी बऱ्याच यांचे भाषणं ऐकले लोकप्रतिनिधींची का आमची इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे. अरे सर्वसामान्य माणसांचा जीव चाललाय. तुम्ही कधी विचार केला काय चाललंय सर्वसामान्य माणसाचं ते. 1 जूनपासून जेव्हा लोकल सेवा सुरू केली तेव्हा कल्याणच्या पुढे कर्जत कसारा याच्या काही रेल्वे स्टेशनला गाडी थांबतच नव्हती. काय कारण, तर तिथं आमची सुरक्षा नाही, काहीतरी उडवाउडवीची उत्तरं. आणि आम्हाला पण कार्यकर्त्यांना इथपर्यंत येऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळं आम्ही मेल करायचो, पण एकाही मेलचं उत्तर का कशाची कुठलीच दखल घेतली गेली नाही. अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. ज्या आमच्या शेतकऱ्यांनी ज्या आदिवासी भागामध्ये, कारण तिथे दुसरं रहदारीचं साधन नाही, तरी आम्ही सांगत होतो का तुम्ही बाबा इतके 60-70 करोडचे लोकल तुम्ही खाली अर्धा मिनिट थांबवा त्याच्यात अत्यावश्यक सेवेमध्ये. ते तर लोकांना करा, इतर लोकांना नका करू, पण त्यांना तरी मुभा द्या. पण नाहीच, कुठलंच काहीच विचार केला नाही. त्याच्यानंतर मला वाटतं 15 जुलैला दुसरा टप्पा सुरू केला. त्याच्यामध्ये आणि अत्यावश्यक सेवेमध्ये नक्की कोणाचा समावेश होतो यामध्ये पण यांचा बोजवारा उडला. कारण योग्य नियोजन नाही, कोणालाही विचारायचं नाही कोणालाही. आत्तापर्यंत अजून पण महिलांची लोकल सेवा जी सुरू केलेली आहे तिच्या पण आता जे लोक, आता मी सांगतो का जे बाहेर पडतात ते फक्त पोटाकरता उपजीविकेकरता ज्यांची सर्व्हिस आहे असेच पडतात. लोकांना पण याची जाणीव आहे, कारण मृत्यूशी कोण खेळणार नाहीत, परंतु यांची इच्छाशक्ती नाही. तर यांनी ठोस उत्तर घ्यावं. आता यांच्या दोघांच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये फुक्कट आमच्या गरिबांचा जीव चाललेला आहे. आज तुम्हाला उदाहरण देतो का टिटवाळ्यावरून लोक रिक्षानी 50-60 रुपये देऊन रिक्षामध्ये 8-8, 9-9 लोक बसत आहेत. तेव्हा करोना नाही, तेव्हा कुठे काय नाही, ते नाही दिसत. तर अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे. या राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये कुठल्याही कोणी लोकप्रतिनिधी पण सहभाग होत नाहीत. आम्ही प्रवासी संघटना सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत, सजेशन देत आहोत का आता जे तुम्हाला लॉकडाऊन केलेलं आहे ना याच्यावर तुम्हाला सोशल डिस्टन्समध्ये जर अंतर राखायचे असेल तर तुम्ही 15 डब्याची टिटवाळा बदलापूरपर्यंत लोकल सेवा सुरू करा. तुम्ही वेस्टर्नला आता IC सेवा सुरू करत आहेत आणि मग सेंटरला का नाही. 50 वर्षापूर्वी 24 डब्याची एक मेल चालवली जायची. पीक आवर्समध्ये तुम्ही आत्ता पण एक 24 डब्याची जर मेल चालवली तरी 4-5 लोकलची पब्लिक राहू शकते त्यामध्ये.
अशा कितीतरी उपाययोजना, कितीतरी आम्ही सजेशन देत असतो, परंतु राज्य सरकार पण लक्ष देत नाहीत आणि रेल्वे पण लक्ष देत नाहीत, यांची इच्छाशक्तीच नाहीत. आणि मला एक म्हणायचे का आत्ता कोरोनाच्या नावाखाली आत्ता या काँग्रेसचे प्रवक्त्यांनी सांगितलं की हे असं होणार आहे, तसं होणार. हा अजून 1-2 वर्ष चालू राहील म्हणून तुम्ही लोकल सेवा चालू करणार नाहीत? बाकी सर्व सेवा तुम्ही चालू केलेल्या आहेत. आज गरिबाच्या तुम्ही जाऊन बघा, अक्षरशः लोक भूकबधीर झालेले आहेत, त्यांना खायला नाहीत, आमच्याकडे रडतात. त्यांचे काय होईल याचे कोणाला काय आहे? काही सुखदुःख अजिबात नाहीत. म्हणून मला एकच म्हणायचे दोन्ही सरकारला का ताबडतोब आत्ताच्या आत्ता तुम्ही भले 1 जानेवारीला करा नाही तर केव्हाही करा, पण आत्ताच्या आत्ता तारीख डिक्लेअर करा. आम्ही चातक पक्षासारखे आमचे प्रवासी विचारत असतात 1 ऑक्टोबरला होईल, 10 ऑक्टोबरला होईल, नोव्हेंबरला होईल. अरे काय काय चाललंय जीवाशी खेळ. ठीक आहे विद्याताई, हा एक प्रश्न आहे विद्या चव्हाण, ऐका की लोकल नेमकी कधी सुरू होणार आहे? ती तारीख एकदा मुकर्रर झाली, ती निश्चित झाली की मग तसं नियोजन करता येईल. राज्य सरकार केंद्र सरकारला आणि भारतीय रेल्वेला हे सांगताय की लोकल सुरू करा, तुम्ही तुमचं बघून घ्या, तुमची लोकल आहे तुम्ही सुरू करा, तुमचे रेल्वे पोलीस आहे GRP तुम्ही बघून घ्या. राज्य सरकार काय भार उचलणार आहे हा पण प्रश्न आहे ना. राज्य सरकारला जर का पुढाकार घ्यायचा असेल, लोकल सुरू करा, तर तुम्हाला निदान तशी मागणी करणारं पत्र तरी द्यावं लागेल. आता तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे नियोजन काय? नाही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि अत्यंत जबाबदारपणेच राज्य शासन पावलं टाकतंय. प्रत्येक गोष्टीत आपण बघितलं पाहिजे. राज्य शासनावर विरोधी पक्षांनी अनेक वेळा खूप दबाव आणायचा प्रयत्न केला, पण त्या दबावाला बळी न पडता आम्ही कामं करतो आहोत. याचं निश्चितच तुमचा जो पोल बघितलं त्याच्यात नाही कळतं ना, लोकांना कळतंय आम्ही चांगलं काम करतोय ते. तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे, मगाशी नंदकुमार देशमुख जी म्हणाले की राजकारण्यांना काळजी नाही, यांना काळजी नाही, असं बोलू नका. काळजी नाही असं नाहीये. मध्ये अरगडेताईंना पण माहिती आहे, माननीय शरद पवार साहेबांनी दिल्लीला मीटिंग ठेवली होती या लोकल संदर्भात आणि अरगडेताई आम्ही सगळेजण गेलो होतो. त्याच्या आधी सुद्धा खासदार सुप्रियाताई सुळे अगदी 15 वर्षापूर्वी मी त्यांना घेऊन तिकडे दिल्लीच्या GM ला सुद्धा आम्ही भेटायला गेलो होतो की मुंबईच्या रेल्वेची परिस्थिती कशी सुधारली पाहिजे. यातला इंजिनियर केतन गोराडिया ह्याला घेऊन सुद्धा आम्ही गेलो होतो. वारंवार पवार साहेबांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की या मुंबईच्या प्रवासी वाहतुकीमध्ये एवढे लोक रोजचे जर 10-11 लोक अपघातग्रस्त होत असतील, आपले प्राण मृत्यू त्यांचा होत असेल, तर ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोघांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि पियुष गोयल यांना त्यांनी बोलावून पण घेतलं होतं, ते भेटले होते स्वतः, त्याच्यावर चर्चाही झाली होती. गेले 20-25 वर्ष अगदी मधु दंडवते असतील, लालू प्रसाद यादव असतील, तेव्हापासून मी या लोकल ट्रेनचा पाठपुरावा केलाय. आज जर ती अनेक ठिकाणी सिग्नेचर कॅम्पेन लोकांचे प्रवाशांचे घेतलेले आहेत आणि प्रयत्न आमचे कायम आहेत. आणि हे सरकार सुद्धा, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सगळेजण याच्यासाठी प्रयत्नत आहोत की ही मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन ही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आता दिवाळी, पुढच्या आठवड्यापासूनच दिवाळी सुरू होते. दिवाळीनंतर निश्चितच लोकल ट्रेन ही कशा प्रकारे सुरू होईल, म्हणजे अगदी फुल फ्लेश सुरू होऊ शकणार नाहीये, परंतु प्रायोगिक तत्वावरती जसं आता महिलांसाठी सुरू केलेली आहे रेल्वे, तशी पुरुषांसाठी सुद्धा लोकल ट्रेन सुरू करणं. आणि आता जे तुम्ही सांगताय की 5 लाख प्रवासी आता जात आहेत, आता ती संख्या वाढवत किती वाढवायची, त्याच्यावर कंट्रोल कसं करायचं, कारण लोकांना रोज रेल्वेचं तिकीट काढणं शक्य नाहीये. तिकीट विंडोजवळ गर्दी होते. पासेस हे रेल्वेचे मिळालेच पाहिजे पूर्वीप्रमाणे. नंतर त्या स्टेशनवरती रेल्वेने त्याची काळजी घेतली पाहिजे, डिसइन्फेक्ट करणं, त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मची, प्रत्येक रेल्वेच्या डब्याची काळजी घ्यायची. जसं मेट्रो सुरू झाली, आपण सगळ्यांनी बघितलं की त्याचं डिसइन्फेक्ट करण्याचं काम सुद्धा इथे दाखवलेलं होतं. तशाप्रमाणे आता मला आपल्या ज्या भाजपच्या प्रवक्ते आहेत त्यांना विचारायचे की 6 महिन्यापासून लोकल बंद होती, तर त्याच्यामध्ये किरीट सोमय्या जे ओरडत होते की प्लॅटफॉर्मची उंची वाढवली पाहिजे. मग रेल्वेने ज्या अत्यंत मोठ्या संख्येने प्रवासी जेव्हा तिथे असतात तेव्हा काही कामं करणं शक्य नसतं. पण आता तुम्हाला ही संधी मिळालेली आहे, तेव्हा तुम्ही मुंबई लोकलचे ट्रेन स्टेशनशी काय काय सुधारणा केलेली आहे. ठीक आहे सायनांसी यांनी खरं तर आपल्या उत्तरात आधी सांगितलंय की आता किरीट सोमय्यांच्या जागी जे खासदार झाले आहेत भाजपचे त्या भागातनं मनोज कोटक, ते पाठपुरावा करतायत.
त्यामुळे किरीट सोमय्यांचा आता रेल्वे ऐकेल की नाही याविषयी तुम्हाला शंका असेल, पण मला नाही आहे. किरीट सोमय्या हे असं व्यक्तिमत्व आहे जे 24/7 12ही महिने काम करतात आणि जेव्हा भाजप राज्यात विरोधात असेल तेव्हा तर ते जास्त जिकरीनं काम करतात. तेव्हा ते प्रश्न मांडतीलच. हाँ, शायना ऐसे यही प्रश्न है कि भाजपा ने जो क्वेश्चन मुंबई लोकल के ऊपर रेज किए हैं, इसको तो सॉल्व करे केंद्र सरकार या इंडियन रेलवे, वो भी नहीं हो रहा है. देखिए, हम कोई स्पर्धा में नहीं है, जैसे कि मैंने पहले कहा, और हम यहाँ कोई बेनिफिट भी नहीं चाहते हैं. सेंट्रल रेलवे हो या वेस्टर्न रेलवे, जिस ढंग से ये राजनीति होती है, अफसोस होता है, क्योंकि पीयूष गोयल जी ने स्वयं कहा है कि कोई भी स्टेट गवर्नमेंट है तो उनको एक विनती करनी चाहिए. क्या ये विनती प्राप्त नहीं हुई है जब लेडी पैसेंजर्स को लोकल ट्रेन पे चलना था अक्टूबर 17 के बाद, और उन्होंने तब भी कहा कि स्टेट गवर्नमेंट को रीओपन करना है तो एक ब्लूप्रिंट होना चाहिए कि कौन से ऐसे सेक्टर्स हैं, क्या टाइमिंग है और कैसे सोशल डिस्टेंसिंग का पालन किया जाएगा. अब जो केंद्र सरकार से आप ये विनती करते हैं कि आपको ये प्राप्ति मिले, तो आपको राज्य सरकार में कोई तो समझाना पड़ेगा कि क्या है आपका डबल स्पीक और क्यों आप ऐसे एक तरफ ये बोल रहे हैं और दूसरे तरफ ये बोल रहे हैं. कांग्रेस के नेता विजय ने क्या कहा था? उन्होंने कहा स्टेट गवर्नमेंट हैज रिक्वेस्टेड द रेलवेज टू अलाउ लेडी पैसेंजर्स. हमने क्या कहा कि अक्टूबर 17 को जरूर सीआर और WR वेस्टर्न रेलवे, सेंट्रल रेलवे ने बोर्ड में ये अप्रूवल दिया था. तो आप जो कहेंगे कि हम महिला का सम्मान नहीं करते हैं या हम मुंबईकर का सम्मान नहीं करते हैं, तो ये राजनीति होता है. और जो आपको सिर्फ ये एक विपक्ष के रूप में कहना है कि केंद्र सरकार को सब प्राप्ति करनी चाहिए, तो आप मुझे बताइए कि राज्य सरकार का एक ब्लूप्रिंट कहाँ है? हर लेटर जो लिखा गया है, कोई भी सांसद है, उन्होंने उद्धव ठाकरे जी को लिखा या केंद्र सरकार को, वो भारतीय जनता पार्टी के नेतागण हैं. और जैसे कि मैंने पहले कहा, जो किशोरी पेडनेकर जी ने क्रिटिसाइज किया रेलवेज को, कहीं और आपने कहा कि देखिए ट्रैवल क्यों नहीं दिया है, परमिशन तो मिला है महिलाओं को, इसलिए तो अक्टूबर 17 से राहत मिली है. जो आपको चाहिए कि मुंबई नॉर्मलसी में आए और आपका प्रायोरिटी है सिर्फ बार खोलना और पब खोलना और मंदिर नहीं खोलना और रेलवेज को नहीं, तो बहुत अफसोस होता है. मुझे लगता है कि आत्मचिंतन करने की आवश्यकता है. ठीक है, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आत्मचिंतन नको, आत्मचिंतन तुम्हाला करण्याची गरज आहे असं त्या म्हणतायत. चिंतन ते करतात, तुम्ही आत्मचिंतन करा म्हणतायत. आम्हाला आत्मचिंतनाची नाही गरज, ब्लूप्रिंट तयार आहे आमच्याकडे. ठीक आहे, राजू वाघमारे उत्तर द्या. सगळ्यात पहिला मुद्दा असा की पेंडेमिक सगळे जे नियम आहेत ते केंद्र सरकारकडून आपल्याला नियम कळवले जातात. रेल्वे केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे. मगाशी आशिष जी तुम्ही सांगितलं की 750 प्रवाशांची त्यांनी क्षमता दिलेली आहे. 750 प्रवाशांची क्षमता दिली आणि त्याच्यावर जर रेल्वे चालवायचं म्हणालं तर 80 लाख या मुंबईतील प्रवासी आहेत. जर 750 करायचं झालं आशिष जी, तर 10,500 रेल्वे आपल्याला दिवसाला चालवाव्या लागतील. त्या रेल्वेला शक्य आहेत का? कारण 750 क्षमता त्यांनी सांगितलेली आहे, त्याचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. आजच्या तारखेला आशिष जी तुम्ही मगाशी सांगितलं 88% रेल्वे त्यांनी चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 22 लाख प्रवासी हे प्रवास करतायत असं आरगडे मॅडम म्हणाल्या. जर आपण त्याची क्षमता करू शकता, 22 लाखाची कॅपॅसिटी निर्माण झाली आहे. सध्या 4.5 ते 5 लाखच आहे. ऐका, जर 100% केली ना तर त्याच्याप्रमाणे फक्त 2 लाख प्रवासी त्याच्यात वाढू शकतात. आज प्रश्न असा आहे की भाजपकडे केंद्र सरकार आहे, 80 MR चे नियम हे रेल्वे ठरवणार आहे की रेल्वेमध्ये किती प्रवासी आले पाहिजेत. मग तुमचे नियम घेऊन तुम्ही राज्य सरकारला सांगा की एका रेल्वेमध्ये एवढेच प्रवासी येतील, त्याच्याप्रमाणे गर्दीचं नियंत्रण करावं लागेल. यासाठी केंद्र सरकार. शेवटी नंदकुमार देशमुख, मला तुम्हाला अगदी थोडक्यात हा प्रश्न विचारायचा आहे. समजा उद्या सर्वांसाठी मुंबई लोकल खुली झाली, सर्व प्रवाशांसाठी, तर तुम्ही गर्दीवर नियंत्रण ठेवू शकत नाही हे स्पष्ट दिसतंय.
पण कोरोनाची भीती बाळगून केवळ काम असेल तरच रेल्वेनी किंवा लोकलनी प्रवास करू अशी मानसिकता आता आहे, की जर का एकदा लोकल सुरू झाली तर सगळेजण नियंत्रण सोडून स्वतःवरचं लोकलनी प्रवास करतील आणि पुन्हा गर्दी होईल? तुम्हाला काय वाटतं अनुभवानं? मला नाही असं वाटत, कारण प्रत्येकाला जीव प्यारा असतो. तर आता हे जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हटले काही आकडेवारी मोड केली तर बहुतेकांना असं वाटतं का जे अत्यावश्यक जे सर्व्हिसवाले आहेत ना तेच प्रवास करतील, बाकीचे प्रवास करणार नाही याची हमी देतो. आणि दुसरे पण आम्ही प्रवासी संघटनेतर्फे आमच्याकडून जे काय सहकार्य पाहिजे ते आम्ही रेल्वेला बोला, राज्य सरकारला तयार आहोत करायला. परंतु आता सहनशीलता आमची संपलेली आहे आणि लोकांचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही, कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून लवकरात लवकर रेल्वे लोकल सेवा ही सर्वसामान्यांकरता चालू करावी. अजूनही दूध विक्रेते, भाजी विक्रेते, विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश नाही, पत्रकारांना, म्हणजे काय नियोजन आहे, काय कोणाचं काय? तर हे आता याच्यापुढे आम्ही आंदोलनाचा प्रवासी संघटनेतर्फे इशारा पण दिलेला आहे आणि आम्ही 11 तारखेला दिव्याला आंदोलन 12 वाजता करणार आहोत एक ह्याच्यात म्हणून, आणि नंतर आझाद मैदानवर करणार आहोत. काय लक्ष, कारण या देशामध्ये काही मूल रडल्याशिवाय आई पाजत नाहीत, त्याप्रमाणे काहीतरी केल्याशिवाय उठाव होत नाही. आता कालच मी सर्वात म्हणजे G24चे आभार मानतो, कारण माझी बाईट घेतली आणि मंत्र्यांना उत्तर द्यायला लागले तेव्हापासून या विषयाला अधिक गती मिळाली. नाहीतर लोक अर्धे मेलेले आहेत. आणि केव्हा लोकल सुरू आहे, जरा जनमानसांच्या मध्ये जाऊन जरा तुम्ही विचारा माणसांना आणि मग काय बोलतात ते बघा. केवळ प्रवास मुंबईमध्ये केवळ यायचं आणि मुंबईतून जायचं याच्यासाठी नाही आहे. मुंबईत लोक मुंबईमध्ये कामधंद्यासाठी येत आहेत, 2 पैसे कमवण्यासाठी. लोकल हाच त्यांचा सहारा आहे. एवढंच काय, आता मी तुम्हाला सांगतो, आज डोंबिवलीवरनं जर का दक्षिण मुंबईमध्ये यायचं असेल कामानिमित्त तर तुम्ही बाय रोड येतो म्हटलं तर तुमचे 4-5 तास जातात. तेच लोकलनी जातो म्हटलं तुम्ही 1.25 तासामध्ये येत आहे. हे एक माध्यम आहे ना सुकर प्रवासाचं, आणि त्यासाठी लोकांना लोकल मुंबईची सुरू हवी आहे. पण आता हा जो प्रश्न आहे, हा जो तिढा आहे, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. त्या दोघांमध्ये तो फसला आहे, गुंतागुंतीचा बनतोय. राज्य सरकारची भूमिका काही अंशी स्पष्ट झालेली आहे, अप्रत्यक्षपणे ती झालेली आहे की दिवाळीनंतर मुंबई लोकलचं बघू, सध्या तरी नाही. मुंबई लोकलचा प्रश्न ही हा प्रार्थनास्थळांसारखाच झालेला आहे की दिवाळीनंतर बघू. ठीक आहे, दिवाळीनंतर बघू, पण त्यासाठी एकमेकांवर दोष कशाला, हे तरी व्हायला पाहिजे. मी इथेच थांबतोय, पण आपला जो रोखोक पोल आहे तो बघूया. लोकलच्या तिढ्याला राज्य सरकार जबाबदार आहे का? 73% लोक म्हणतायत नाही, 27% लोक म्हणतायत होय, राज्य सरकार जबाबदार आहे. इथंच थांबूया. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.